नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? खुश राहा, आनंदी राहा. परमेश्वराचं नामस्मरण करत राहा. आज मी तुम्हाला एक सूर्य भगवानांचा एक उपाय सांगणार आहे. आपल्या पत्रिकेमध्ये जेव्हा काही ग्रह खराब होतात तेव्हा आपली काही कामं बिघडायला लागतात. म्हणजे समजा चंद्र खराब झाला तर आपली चिडचिड होते, शांतता म्हणजे शीतलता देणारा चंद्र आहे. तसेच सूर्य भगवान जेव्हा आपल्या पत्रिकेत खालच्या भावामध्ये असतात तेव्हा आपल्याला मान सन्मान मिळत नाही किंवा पब्लिसिटी मिळत नाही किंवा आपली रोजची कामं व्यवस्थित होत नाहीत किंवा आपल्या वडिलांचं सौख्य लाभत नाही. अशा प्रकारे आपला सूर्य भगवानांचा प्रभाव असतो आपल्या पत्रिकेमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून आपण सूर्य भगवानांची उपासना प्रत्येकाने केली पाहिजे. त्याच्यामध्ये काय करायचं, एक तांब्याचा कलश घ्यायचा, पाणी स्वच्छ भरून घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू घालायचं, त्याच्यामध्ये काळे तीळ घालायचे, एक साखर घालायची थोडीशी, म्हणजे आपल्या नात्यांमध्ये मधुरता येते. आणि एक जास्वंदीचं लाल फूल घ्यायचं, ते सूर्यभगवानांना खूप प्रिय आहे. त्याला आपण असं हळदी कुंकू त्या फुलाला लावायचं, आपली मनोकामना बोलायची आणि ते फूल पण त्या तांब्यात ठेवायचं. आणि आपण गॅलरीमध्ये किंवा वर टेरेसवर जायचं, कधी सकाळी 7 ते 6:30 ते 7:30च्या दरम्यान. तेव्हा सूर्य जास्त पॉवरफुल नसतात. आणि मग आपण एक खाली पाणी नाही ओतायचं, एक भांडं घ्यायचं, ते खाली ठेवायचं आणि बरोबर असं सूर्य भगवानांना 3 भागामध्ये जल द्यायचं. बरोबर सूर्य भगवानांच्या मधून म्हणजे आपल्या डोळ्यांमधनं ती किरणं आली पाहिजेत, म्हणजे आपले डोळेसुद्धा चांगले होतात, निरोगी होतात. हे शास्त्रीय कारण आहे असं. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा 11 वेळा 12 वेळा ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः असं हातात तांब्या घेऊन जप करायचा. नंतर हात वर करून असं आपण आपला गायत्री मंत्र म्हणायचा एकदा, थोडंच पाणी घालायचं, मग एक प्रदक्षिणा घालायची, परत तसंच करायचं, पाणी अर्घ्य द्यायचं, परत एक प्रदक्षिणा घालायची आणि परत अर्घ्य द्यायची, परत असं 3 वेळा अर्घ्य द्यायचं आणि 3 वेळा प्रदक्षिणा घालायची. आणि आपलं सूर्यदेवांना नमस्कार करायचा की हे बाबाच आहेत, जगाचे वडील म्हणजे आपलेसुद्धा वडीलच आहेत आमच्या, आणि वडील म्हणजे सगळे संकट हरणारे असतात. म्हणून त्यांना आपली मनोकामना मागायची आणि आपलं डोकं ठेवून नमस्कार करायचा.